सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. अतिशय श्रीमंत असा आजचा हा सोहळा आहे. बॅरिस्टर राधाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष. त्या वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत आहेत. नागपुरात देखील बॅरिस्टर राधाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव समिती, त्या समितीच्या वतीनं असे कार्यक्रम होत आहेत, घेतलेले आहेत. परंतु आज तरुण ॲडव्होकेट दीपंकर कांबळे याने जो आपल्या आजोबाचा, आपल्या नानाचा आज हा जो कार्यक्रम घडवून आणला, हा अतिशय वेगळ्या प्रकारचा आहे. बॅरिस्टर राधाभाऊ खोब्रागडे यांच्या संदर्भात बोलण्यासाठी याने त्या ठिकाणी म्हणजे मुख्य अतिथींना पाचारण केलं नाही, तर बुद्ध, धम्म आणि संघ हे आम्ही कशा प्रकारे जाणून घेतो याचं या ठिकाणी म्हणजे कुठेतरी उच्चारण झालं पाहिजे, यासाठी आजचा हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. मी सर्वप्रथम त्या माझ्या तरुण मित्राचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या व्याख्यात्या डॉक्टर पल्लवी दराडे, म्हणजे आज मी धम्मावरील एक अतिशय समृद्ध अशा प्रकारचं व्याख्यान ऐकलेलं आहे. एक उच्च सनदी अधिकारी या पद्धतीने धम्मावर अगदी अधिकारवाणीने बोलताना पाहून मला अतिशय आनंद झाला. मित्रहो, मला या कार्यक्रमाचं अध्यक्ष का केलं हे मलाही कळलं नाही. मी तेव्हा म्हणालो होतो दीपंकरला, दीपंकर अरे खूप चांगली चांगली माणसं आहेत, त्यांना घे. नाही काका, तुम्हीच यायचं. एक प्रकारे मला दीपंकरने एक मोठी म्हणजे संधी प्राप्त करून दिली आणि मला संकटातही टाकून दिलं असं मला वाटतं. मित्र, खरंच सांगतो, कारण अशा कार्यक्रमाचं मी अध्यक्षपद केलेलं नाही. मी अनेक कवी संमेलनांचं अध्यक्षपद भूषवलेलं नाही असं नाही, तो माझा प्रांत आहे. परंतु अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद आणि या ठिकाणी बोलण्याची संधी मला जी प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी पुनश्च दीपंकरचे अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि मित्र हो, बॅरिस्टर राधाभाऊ खोब्रागडे यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी अभिवादन करतो. आपले सगळ्यांचे मार्गदाता, आपल्या सगळ्यांचे म्हणजे आता तर आम्ही उद्धारकर्ता म्हणतोच, मार्गदाता तथागत भगवान बुद्ध आपले उद्धार करते, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो. आपणा सगळ्यांना जय भीम करतो. आणि मी थोडंसं काही बोलण्याचा प्रयत्न करतो, कारण अतिशय चांगलं भाषण आपण ऐकलेलं आहे. त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढण्याचा मी प्रयत्न करणार नाही. आपण त्याच म्हणजे याच्यामध्ये राहिलं पाहिजे. अत्यंत चांगलं अशा प्रकारचं आपलं मन झालेलं आहे असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे आपल्या मनाला मी काही या ठिकाणी विचलित करणार नाही. बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला, अर्थात आज बॅरिस्टर साहेबांच्या म्हणजे याच्या संदर्भात बोलायला पाहिजे होतं, परंतु जी सुरुवातच अशी झालेली आहे की धम्मावर. आणि मी देखील आता सांगितल्याप्रमाणे द बुद्ध आणि धम्मा, मी बाकीच्या म्हणजे धम्मविषयक बाकीची पुस्तकं नाही वाचलीत. मी बुद्ध आणि धम्माचं मात्र निश्चितच वाचन केलेलं आहे आणि त्याचं मराठीमध्ये गाथारूप अशा प्रकारचं अनुवादही केलेला आहे. जवळपास 976 पृष्ठांचं तर मोठं अशा प्रकारचं व्हॉल्यूम आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातलं एक अतिशय म्हणजे उत्तम काम मी केलेलं आहे असं मला स्वतःला वाटतं. मित्रो, या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला होता, केला होता ताईंनी, की बाबासाहेबांनी धम्मच का स्वीकारला.
अनेकांनी अनेक पद्धतीने त्याचं विश्लेषण केलेलं आहे. बाबासाहेबांचा बुद्धाने धम्मा जर आपण वाचला, त्या धम्माच्या शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी एन्सायक्लोपीडियामधील 4 प्रतिज्ञा घातलेल्या आहेत. त्या प्रतिज्ञा आपण जर वाचल्या तर बाबासाहेबांनी धम्म का स्वीकारला याचं आपल्याला निश्चितच आकलन होईल असं मला वाटतं. ते म्हणतात, मी त्याचं ट्रान्सलेशन केलेलं मी फक्त म्हणजे या ठिकाणी सांगणार आहे. जीवसृष्टी ही असीम, नेऊ तिजला तारुण, भवसागराच्या पार घेऊ प्रतिज्ञा आपण. इंग्रजीत त्यांनी लिहिलं, त्याचं मराठी ट्रान्सलेशन मी केलं. त्या चार ज्या तिथे प्रतिज्ञा आहेत त्यांच्या 4 प्रतिज्ञांचे हे 4 गाथांमध्ये मी रूपांतर केलेलं आहे की जीवसृष्टी असीम आहे, तिला तारून नेण्याची म्हणजे आम्ही प्रतिज्ञा केली पाहिजे. भवसागराच्या पार या संसार सागरामधून ती जे म्हणजे दुःखग्रस्त आहे तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला कशासाठी, म्हणजे आपल्यावर एक प्रकारची ही जबाबदारी सोपवलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दोष असंख्य आम्हाला, आम्ही आमच्यामध्ये दोष आहेत असं मानतच नाही, परंतु ती गाथा त्या ठिकाणचं ते म्हणजे आमच्यामध्ये खूप दोष आहेत, खूप उणिवा आहेत. दोष असंख्य आम्हात, नहो ज्याचे प्रगणन, ज्याची गिणतीही करता येत नाही. नष्ट करू त्या सर्वांस घेऊ प्रतिज्ञा आपण. म्हणजे आम्ही दोषमुक्त होण्याचा प्रयत्न करू. यातूनच दोषमुक्त होणे म्हणजे दुःखमुक्त होणे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रहो, सत्याच्या संदर्भात सांगतात की जगामध्ये एकच ब्रह्म गड्या जगामध्ये म्हणजे सत्य ब्रह्म आहे असं ते म्हणतात. पण या ठिकाणी असं म्हटलेलं आहे म्हणजे खूप सत्य आहेत. सत्य हेच की जगात, म्हणजे हीच बाब सत्य आहे की सत्य हेच की जगात, सत्य अनंत श्रीम, अनंत सत्य आहेत. बोध करू त्या सर्वांचा घेऊ प्रतिज्ञा आपण. आणि मग पुढे इथे एक आहे की धम्मपथ समुद्धाचा अनुत्तर अनुपम, संपादाया तो पूर्णता घेऊ प्रतिज्ञा आपण. तथागताचा धम्म हा पूर्ण संपादण्याची आपण प्रतिज्ञा केली पाहिजे. संपादण्याची म्हणजे फक्त वाचण्याची नव्हे तर त्याला अंगीकृत करण्याची, आम्हाला आचरणात देखील आणण्याची आम्ही प्रतिज्ञा केली पाहिजे. म्हणजे यावरून आपल्याला कळेल की बाबासाहेबांनी धम्म कशाकरता दिलेला होता. जागतिक शांततेचा विचार करूनही बाबासाहेबांनी धम्म दिला होता. आणि म्हणून आधुनिक कालखंडातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक प्रकारचे शांतीचा संदेश देणारे महान अशा प्रकारचे धम्मनायक आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मी मित्र 3 ऑक्टोबर 1957 म्हणजे रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. त्यामुळे 3 ऑक्टोबर हा आपल्यासाठी ऐतिहासिक दिवस एक प्रकारे. त्याचप्रमाणे 3 ऑक्टोबर 2024ला पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. पाली ही अभिजात भाषा म्हणून शासन मान्यता मिळालेली आहे. तीही आपल्यासाठी आनंदाची बाब. आणि पाली अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यानंतर आता पालीच्या प्रचारासाठी, पालीच्या प्रसारासाठी आपल्याला काही करता येईल, बरंच काही करता येईल अशा प्रकारचा आशावाद पाली भाषकांमध्ये किंवा पालीचा जे अभ्यास करतात, पालीमध्ये जे आपलं करिअर करू इच्छितात त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. परंतु अजूनही शासनाकडून तो निधी त्यांच्यापर्यंत आला की आला नाही ते नाही सांगतायत मला, जे लोक त्या संदर्भात काम करत आहेत. कारण शासनाचे काम अतिशय हळूवार चाललेले असतात. दिलं पालीला अभिजात भाषेचा दर्जा दिला ना, आता त्यासाठी लागणारा निधी केव्हा द्यायचा ते ठरवूनंतर अशा प्रकारची शासनाची नीती राहील. तेव्हा सर्व लोकांनी शासनाकडे अशा प्रकारचा पाठपुरावा केला पाहिजे की हे लवकर झालं पाहिजे. का पाली भाषा म्हणजे प्रसारित झाली पाहिजे याचं कारण आतापर्यंतच्या भाषणातून आपण ऐकलेलं असेल. इथे मनुष्यांचं सुख
सगळ्या मानवतेचं सुख कशा पद्धतीनं म्हणजे इथे स्थिर होऊ शकतं याचा वास्तुपाठ पाली भाषेमध्ये आहे. माणसाचं आरोग्यही चांगलं असलं पाहिजे याच्यापासून सुरुवात केली आहे. आरोग्य परमा लाभा संतुष्टी परमं धनं विश्वासं परमं याती निब्बाणं परमं सुखं. धम्मपदातली ही गाथा आहे. आरोग्य हे परम लाभ आहे. कुठल्या धर्माने सांगितलेलं आहे? तथागतांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या धम्मपदातून ते सांगतायत. म्हणून पालीचा अभ्यास होणे अतिशय आवश्यक आहे. आम्हाला धम्म समजून घेताना पालीमधून धम्मपदाचं अगदी मुळातून वाचन करणे अतिशय आवश्यक आहे. अगदी पहिल्याच गाथा ज्या आहेत इथे या ठिकाणी मनोवैज्ञानिक आहेत बसलेले या ठिकाणी. आपले पहिले मनोवैज्ञानिक म्हणजे तथागत भगवान बुद्ध. मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कं व वहतो पदं. तथागत सांगतात त्या कालखंडामध्ये 2500 वर्षांपूर्वी की मन हे सगळ्या आपल्या कृतींचं सगळ्या आपल्या विचारांचं अग्रणी आहे. ते मनोमय आहे. मनाचा कोणीही शास्ता नाही. मन स्वतःचा शास्ता आहे. ते मनोमय आहे. आणि असं हे मन चांगलं असलं चांगलं जर नसलं तर दुःख आपल्या पाठीमागे ज्याप्रमाणे बैलाच्या पायामागे बंडीचं चाक हे लागत असतं किंवा त्याला ओढावं लागतं त्याप्रमाणे दुःख आपल्याला ओढत न्यावं लागतं जर आपण वाईट मनाने काहीतरी कृती केली तर. आणि म्हणून ते पुन्हा सांगतात की जर चांगल्या मनाने केलं जर मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेनं भासती वा करोती वा ततोनं सुखमन्वेती छायाव अनपायिनी. म्हणजे प्रसन्न मनानं जर आपण काही जर केलं तर सुख आपल्या पाठीमागे असं येतं की जणू काय आपली सावली ओढत आपल्याला ओढत न्यावी लागत. ती कशी येते हे आपल्याला कळत नाही. सुखाचंही असंच असतं. सुख देखील आपल्या मागे असं येतं. तुम्ही करा. गीतेमध्ये मी परवा फेसबुकवर एक अशा प्रकारे धम्म म्हणजे आपल्या ह्याच्यातलं माझ्या बुद्ध धम्माक्षरयांमधील काही ओळी टाकल्यात. माझ्या एका ब्राह्मण मित्राने ते लिहिलं. त्यात लिहिलं की मी सध्या म्हणजे थायलंडकडून जी पुस्तकं येतात त्यामुळे मी बुद्ध धम्माचा अभ्यास करतो आहे. तेव्हा मला असं आढळून आलं की बुद्ध धम्माची तत्त्वे आणि गीतेतली तत्त्वे यांच्यात खूपच समानता आहे. मी त्यांना म्हटलं नक्कीच तुम्हाला दिसत असेल तशा प्रकारची समानता. धम्म हा फार पूर्वी झालेला आहे. त्यानंतर ही गीता आली आणि गीतेच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे की गीता ही धम्मपदाची नक्कल आहे. तेव्हा त्या धम्मपदामध्ये जे सांगितलेलं आहे आणि गीतेमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना आहे कर्मण्येवाधिकार असे मा फलेषु कदाचन. तुम्ही कर्म करीत राहा फळाची अपेक्षा करू नका. तथागत तसं नाही सांगत. तथागत सांगतात की तुम्ही चांगलेच कर्म करा. कर्म कुशल करा रे होऊ नका सम्मिलित. अकुशल कर्मामध्ये कधी करू नका पाप. अशा प्रकारचे मी त्या गाथाचं म्हणजे मराठी ट्रान्सलेशन केलेलं आहे. तर तुम्ही कुशल कर्मच केलं पाहिजे. कुठलेही कर्म करू नका ना ते. तुम्ही कुशल कर्मच केलं पाहिजे. कारण तथागतांना या जगातील दुःखाचा नायनाट करावायचा आहे आणि दुःखाचा नायनाट करावायचा असेल तर तुम्ही कुशल कर्म जर केली तर संपूर्ण दुःखांचा नायनाट होऊ शकतो. दुःख सामाजिक दुःखाचं देखील तथागतांनी विचार केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही कार्ल अँड मार्क्स यावरचं ते भाषण जर वाचलं असेल तर त्यात तुम्हाला निश्चितपणे सांगतात की तथागताचा धम्म हा देखील एक सामाजिक विचार आहे. तो सामाजिक विचार आहे. केवळ धर्म म्हणजे अशा प्रकारे कुठेतरी म्हणजे डोळे मिटून म्हणजे काहीतरी विपස්සना वगैरे वगैरे ह्याच गोष्टी करून करायच्या नाही आहे तर तुम्हाला आचरणात आणायचा आहे तो. आणि म्हणून पालीमध्ये अशा प्रकारच्या अनेक गाथा आहेत. अशा प्रकारे इतक्या गाथा आहेत लोकांना म्हणजे प्रबोधित करणाऱ्या. जसं नाही वेरेन वेरानी संमंती न कुदाचनं अवेरेनेच संमंती एस धम्मो सनातनो. आता सनातन धर्म म्हणून वगैरे येतात. तथागताने आपल्या धर्माला देखील सनातन नाही म्हटलेलं आहे परंतु अवेरेन मैत्री हा सनातन धर्म नक्कीच आहे. मैत्रीमुळे सगळ्याच प्रकारची दुःखे नाहीशी होऊ शकतात.
सगळ्याच प्रकारचा कलह नाहीसा होऊ शकतो, सगळ्याच प्रकारचे वाद आणि प्रवाद नाहीसे होऊ शकतात. आणि तथागतांनी ही पालीतून देशना केलेली आहे. आणि म्हणून पालीचं महत्त्व आपण जाणून घेतलं पाहिजे. घराघरात पालीचं वाचन झालं पाहिजे. निदान आपल्याला काही समजून घेण्या इतके तरी पाली आपण शिकलो पाहिजे असं मलाही स्वतःला वाटतं. मी काही पालीचा विद्यार्थी नाही आहे, तरी पण मला निश्चितपणे असं वाटतं की पाली शिकणे अतिशय आवश्यक आहे. कशासाठी? माझ्या सुखासाठी आणि इतरांच्याही सुखासाठी ते आवश्यक आहे. कारण मी तर सुखी होणारच आहे, परंतु पालीचं जे वचने ऐकून मी इतरांना देखील म्हणजे सुखी करू शकेन. मला काहीतरी चांगल्या गोष्टी करतात. त्यामुळे अगदी सोप्या सोप्या भाषेमध्ये हे सगळं पालीमध्ये आलेलं आहे. तेव्हा ह्या पालीचं वाचन होणे अतिशय आवश्यक आहे. आणि पालीचं हे जे सगळी सुक्त आहेत म्हणजे वाणी आपली चांगलीच असली पाहिजे. ती कठोर असता कामा नये. आपण म्हणतो ना, पानाती पाता वेरमणी सिक्खा पतंग समाधी आली. त्या ठिकाणी म्हणजे प्राणीमात्रांची हिंसा करणार नाही. हिंसा म्हणजे रक्तपातच नव्हे, तर बोलण्याने देखील म्हणजे हिंसा होते. तेव्हा हिंसा ही जी आहे शारीरिक, मानसिक, वाचिक या सगळ्या प्रकारच्या हिंसेपासून आपण विरत राहण्याची प्रतिज्ञा आपण करत असतो मित्रहो. आणि म्हणून आपली वाणी शुद्ध करायची असेल तर पालीचा अभ्यास होणे आणि पालीतल्या या गाथांचं वाचन करणे हे देखील तितकंच आवश्यक आहे. अनेक प्रकारचे म्हणजे ट्रान्सलेशन्स आलेले आहेत, नाही असं नाही आहे. त्यातूनही म्हणजे आपल्याला कळतं चांगले ट्रान्सलेशन नक्कीच वाचावं आपण. मित्रहो, बॅरिस्टर दादाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण आज या ठिकाणी इथे जमलेलो आहोत. बॅरिस्टर दादाभाऊ खोब्रागडेंचा या ठिकाणी मला उल्लेख करावा असं वाटतं. याचं कारण की जेव्हा ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं, त्यानंतर हे सगळे जे बाबासाहेबांच्या सान्निध्यात वावरणारे तत्कालीन जे म्हणजे आपले पुढारी होते एकत्र आलेत. आणि त्यांनी अशा प्रकारे बाबासाहेबांच्या सगळ्या संस्थांचा कारभार आपण करायला पाहिजे अशा प्रकारचे त्यांनी विचार केला. आणि धम्माचा प्रचार कोणी करायचा ते देखील मोठं काम त्यांच्यावर आलेलं होतं. तेव्हा धम्माचा प्रचार बॅरिस्टर दादाभाऊ खोब्रागडे आणि दादासाहेब गायकवाड आणि ॲडव्होकेट हरिदासजी आवळे या 3 लोकांनीच प्रचार करायचा अशा प्रकारचं म्हणजे त्यांनी ठराव त्यांचा झालेला होता. आणि बॅरिस्टर साहेबांनी ते काम अतिशय म्हणजे प्रामाणिकपणे केलेलं आहे. आम्ही लहान होतो. बॅरिस्टर दादाभाऊ खोब्रागडे सुरुवातीलाच त्यांनी उल्लेख केला या ठिकाणी की बाबासाहेबांचा मानसपुत्र. मी त्या लहानपणी ऐकलेलं होतं. आमच्या गावाजवळ चांदोरी नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार होती. त्यासाठी हे तरुण बॅरिस्टर त्या ठिकाणी आलेले होते. बाबासाहेबांचा मानसपुत्र येणार आहे अशाच प्रकारची त्यावेळेला त्यांच्या संदर्भात म्हणजे प्रचार होत होता. आमच्या सगळ्यांना मोठं आकर्षण वाटायचं की बाबासाहेबांचा मानसपुत्र ही कल्पना तेव्हा आम्हाला समजत नव्हती, परंतु मानसपुत्र येत आहे म्हणजे खूप काही म्हणजे चांगलं. तेव्हा आम्ही बॅरिस्टर साहेबांना पाहिलं आणि मोठं झाल्यानंतर बॅरिस्टर साहेबांना ऐकलं. त्यांचा आवाज दमदार आवाज जेव्हा दमदार असतो जेव्हा तुमच्याजवळ दमदार विचार असतात. कारण विचाराच्या पाठीमागे आवाज धावत असतो. आवाज जर म्हणजे दमदार तेव्हाच निघतो जेव्हा तुमचे विचार दमदार असतात तेव्हा. मित्र, बॅरिस्टरांचा आवाज हा कधीच असा नव्हता. अगदी ठोस अशा प्रकारचा आवाज होता. आणि बाबासाहेबांनी त्यांना आपला मानसपुत्र म्हणा किंवा काही म्हणा 14 ऑक्टोबर 1956 विजयादशमीच्या पर्वावर जेव्हा नागपूरला धम्मदीक्षा दिली, 2 दिवसांनी म्हणजे 16 तारखेला चंद्रपूरला देखील धम्मदीक्षा द्यायला बाबासाहेब जातात प्रकृतीचे हे न करता. याचा अर्थ बॅरिस्टर साहेबांच्या बाबासाहेबांवर म्हणजे प्रभाव म्हणा किंवा बाबासाहेबांना बॅरिस्टर साहेबांवर किती विश्वास होता याची कल्पना आपल्याला त्यावरून येऊ शकेल. हे लक्षात घ्यायचं. अतिशय प्रामाणिकपणे बाबासाहेबांच्या संपूर्ण म्हणजे त्यांचा जो विचार आहे त्या विचारांना बॅरिस्टर साहेब धरून राहिलेत. आणि म्हणून त्यांनी एके ठिकाणी म्हणजे आमच्या भंडारा जिल्ह्यातच चिखली या गावी हे करत असताना भाषण देताना त्याचं ते म्हणाले होते, अरे आपल्याला अतिशय चांगला धम्म बाबासाहेबांनी दिलेला आहे
आता तुम्ही सब्ब पापस अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धान शासनं, या गाथेचा अर्थ लोकांना त्यांनी त्यावेळेला समजावून सांगितला. आता कुठल्याही प्रकारचे वाईट कर्म तुम्ही करू नका, सगळ्या वाईट कर्मांपासून स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा, हे त्या काळात बॅरिस्टर साहेबांनी त्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं. एकूणच बॅरिस्टर साहेबांच्या ज्याप्रमाणे ते म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये त्याने आपला ठसा उमटवला, या देशाच्या राज्यसभेचे उपाध्यक्ष राहिले आणि अतिशय म्हणजे कणखर अशा प्रकारचा ज्याला म्हणजे प्रशासक म्हणून आपली प्रतिमा त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केली. ते बॅरिस्टर साहेब धम्माच्या बाबतीत तेवढे जागरूक होते. या ठिकाणी म्हटलेलं आहे की आपण कसे असलो पाहिजे, धम्माच्या लोकांनी कसे असलं पाहिजे, धम्माच्या लोकांनी सतत जागरूक असलं पाहिजे. अप्रमादी असलं पाहिजे. म्हणजे काय, खरं तर पालीच्या या अपमाद या शब्दाचा अर्थ जागरूक असणे असा आहे. आपण जागरूक असलो पाहिजे, अप्रमादी असलो पाहिजे. अर्थात अप्रमादी माणूस तोच जागरूक आहे, जो जागरूक आहे तो कुठल्या प्रकारचे प्रमाद करणार नाही, कुठल्या प्रकारचे वाईट कर्म करणार नाही. म्हणून आपण आपल्याला जागरूक राहण्याचा, आपण सतत जागरूक असण्याचा आपण प्रयास केला पाहिजे. आपण सातत्याने तो ध्यास आपल्यामध्ये ठेवला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. मित्रहो, आज आपल्याला कशाची गरज आहे, संघटित राहण्याची गरज आहे. मी बॅरिस्टर साहेबांना ऐकलेलं आहे. मी महात्मा फुले विद्यालयात शिक्षक असताना आमच्या शाळेतले जे संचालक होते मिस्टर गमहुमने, त्यांच्याकडे बॅरिस्टर साहेब यायचे. असंच एका कार्यकर्त्याकडे जेवणाचा कार्यक्रम होता. बॅरिस्टर साहेब आले, तिथे गेलो होतो. खालीच बसले, पंगतीत बसलेले होते. नागपुरातील काही त्यांचे म्हणजे कार्यकर्ते, स्थानिक नेते देखील तिथे भोजनात बसलेले होते. सहज बॅरिस्टर साहेब म्हणाले, आता उभं आलं आहे म्हणे मला. हे असं अलग राहणे, असं म्हणजे पक्षाचं विभाजन, हे आता मला सहन होत नाही. आपलं एकत्रीकरण फारच आवश्यक आहे, अशा प्रकारचे बोलले. तर हे गावचे नेते म्हणतात, बॅरिस्टर साहेब आपण थकलात काय, आम्ही आहोत आपल्या पाठीशी, असा विचार करायची गरज नाही वगैरे वगैरे असं सांगून त्यांनी त्यांना केलं. बॅरिस्टर साहेब हे सातत्याने अगदी सुरुवातीपासून ऐक्यवादी होते. त्यांनी कुणाचाही दुस्वास केला नाही, हे लक्षात घ्यायचं, कारण ते धम्माचे पाईक होते. मित्रहो, बॅरिस्टर साहेबांना या संदर्भात या ठिकाणी आपण आठवूया आणि त्यांना मानाचा मुजराही करूया. आपण अतिशय म्हणजे सहज कुठल्याही वेळेला आपण लवकर आपल्यामध्ये राग येतो. या ठिकाणी अशा प्रकारची काही तत्वे आमच्यामध्ये म्हणजे पेरण्यात आलेली आहेत की त्या तत्वाच्या बाहेर आम्हाला निघावंसं वाटतच नाही. टिट फॉर टॅट, जशास तसे, हे एक तत्व आहे आपल्यासाठी. जशास तसे आम्ही वागलो पाहिजे. तथागतांची धम्मदेशना तशी नाही आहे, तशी नाही आहे. जातक कथा आपण वाचलेल्या असतील, आपण वाचावं असं मी आपणाला हे करेल की जातक कथा हा आपल्याला कुठल्या वेळेला आपण कसं वागावं याचं शिक्षण देणारं अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचे ते दस्तावेज आहे आपल्यासाठी. मित्र, जातक कथा आपण निश्चितपणे वाचाव्या. मुंबईला एकाच अशा भाषणासाठी गेलो असताना त्या ठिकाणी मी सांगितलेलं होतं की युद्धस्स कथा रम्या, सांगून दिलं आहे की युद्धाच्या कथा फार रमणीय असतात. ज्या ठिकाणी रक्तपात होतो, माणसांचा म्हणजे जिथे म्हणजे माणसांच्या कत्तली होतात, त्यांच्या कथा ह्या रमणीय कशा काय असू शकतात. मित्र, मी त्यांना सांगितलं युद्धस्स कथा नाही, बुद्धस्स कथा रम्या, हे आपण म्हणजे समजून घेतलं पाहिजे. आपण वाचावं. तर अशी एक कथा आहे की ज्या ठिकाणी ते रजोवाद जातक म्हणून त्या नावाने ते जातक आहे. दोन राजे वेगवेगळे यायचे, एक काशीचा राजा, एक मगधचा राजा, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. आता मला त्यांची नावं सहसा आठवत नाही, मला ते कथाही आठवत नाही, पण पूर्ण फक्त मी सार्थ तेवढं सांगणार आहे
की दोन्ही राज्ये चांगल्या आपापल्या प्रदेशाचा राज्यकारभार करतात. त्यामुळे राज्यातील सगळ्या प्रकारची म्हणजे चोऱ्या डकेटे वगैरे वगैरे सगळ्यात जे वाईट कामं असतात ते अगदी संपुष्टात आलेली असतात. त्यामुळे सगळी शांतता नांदत असते. राजांना वाटतं की आपल्या राज्यात ही शांतता आहे. काय ही शांतता असेल अशा प्रकारची? कुठल्या प्रकारचे लोकही नाही करत. कदाचित एक राजा असा होता की तो अतिशय म्हणजे त्याच्या धाकाने लोक काही म्हणजे कुठल्याही प्रकारचे वाईट कर्म करायला तयार नव्हते. आणि एक राजा आता इतका सच्छील होता की त्याच्या वागणं त्याच्या बघून आपला राजा इतका सच्छील आहे तर आम्ही देखील म्हणजे तशाच प्रकारे वागलो पाहिजे म्हणून तिथे वागत होते. हे दोन्ही राजे आपापल्या प्रदेशामधून ते फिरत असतात. दोघांच्या प्रदेश एका ठिकाणी असं असतं की त्या ठिकाणी एकाच्या राज्यातून त्याच्या आपल्या राज्यात जायची म्हणजे अशा प्रकारचे हे असते. जसं इथे महाराष्ट्रात जाताना जिथे कोरची वगैरे म्हणून जे कोटगुल कोरची वगैरे जे आहे तिथे आपल्याला म्हणजे मध्य प्रदेशातून म्हणजे आपल्या महाराष्ट्रात प्रवेश करावा लागतो. अशाच प्रकारचे तर अशाच प्रकारच्या अशा छोट्याशा जागेमध्ये दोघांची रथ जवळजवळ येतात आणि मग नंतर ते म्हणतात कोणाचा रथ आता पुढे गेला पाहिजे. प्रत्येक राजा किंवा प्रत्येक राजाचा प्रधान त्याला वाटेल की याचा प्रथम पुढे गेला तर हा राजा म्हणजे मोठा होईल, याचा सन्मान पहिल्यांदा येईल. म्हणून आपण काय केलं पाहिजे की तो म्हणते मला पहिल्यांदा जायची परवानगी दे, माझ्या राजाला परवानगी द्या. त्यांचं चाललं दोन्ही प्रधानांचं. तेव्हा तो प्रधान म्हणतो असं नको करू म्हणते, आपण कोणाचा हे जायचं आपण दोघांची म्हणजे तुलना करूया आणि ज्याचे जे म्हणजे तुलनेत अधिक भरतील चांगले असतील त्याला आपण प्रवेश देऊया, पुढे जाण्यासाठी आपण संधी देऊया. दोघा प्रधानांचं ठरतं आणि ते प्रधान मग एकमेकांना सांगतात. सांग म्हणतं तुझा राजा कसा आहे? माझा राजा मगधचा राजा म्हणतो तो सांगतो दढं दढ सखिपती मल्लिको मृदुना मृदू. मल्लिक हे त्या राजाचं नाव. माझा राजा जो कठोर आहे त्याच्याशी कठोरतेने वागतो आणि जो मृदू आहे त्याच्याशी मृदुतेने वागतो. साधूंपी साधुना जेती असाधूंपी असाधुना. जे साधू सज्जन आहेत तो सज्जनांसाठी सज्जन आहे आणि जे दुर्जन आहेत त्या दुर्जनासाठी तो स्वतः दुर्जन आहे. एता दिसा मयंग राजा अयंग राजा मग गाऊ या ही सारथी. असा माझा राजा आहे, हे सारथी माझ्या राजाला आता तू जाऊ दे. तो म्हणतो हे तुझ्या राजाचे सद्गुण आहेत काय? असा आहे का तुझा राजा? म्हणजे कठोराशी कठोरतेने वागतो, वाईटाशी वाईटतेने वागतो. म्हणजे तुझा राजा वाईटही होतो, जे असाधू आहेत त्यांच्याशी जे वाईट आहेत त्यांच्याशी वाईट तऱ्हेने वागतो, चांगल्याशी चांगल्या तऱ्हेने म्हणजे दोन्ही तऱ्हेने. हे कसले आहेत सद्गुण आहेत काय म्हणतो? हे सद्गुण आहेत का? त्याला वाटतं बा याच्यापेक्षा आणखी सद्गुणांची काय व्याख्या असू शकते? मग तुझा राजा कसा आहे? अरे माझा राजा असा आहे अक्कोधेन जिने कोधंग अक्कोधेन जिने कोधंग असाधू साधुना जिने जिने कदरियंक दानेनं सच्चेन अलिकवादिनं. माझा राजा असा आहे की जो क्रोधाला आपल्या क्रोधाने जिंकतो, शांत राहून नम्रतेने जिंकतो किंवा आपल्या शालीनतेने क्रोधाला जिंकतो, त्याच्यावर विजय मिळवतो. माझा राजा असा आहे की जे असाधू आहेत जे वाईट आहेत त्याला आपल्या चांगुलपणाने तो वश करतो. माझा राजा असा आहे की जे कंजूष आहेत त्या कंजूषांना आपल्या दानवृत्तीने अंकित करून टाकतो. माझा राजा असा आहे की जे खोटं आहे त्या खोट्याला आपल्या सत्यप्रियतेने न्यायप्रियतेने जिंकत असतो. सच्चे अलिकवादिनं. असा माझा राजा आहे. तो म्हणतो निश्चितच तुझा राजा हा श्रेष्ठ आहे, तेव्हा त्याला जाऊ दे. आणि याच गाथेला धम्मपदात स्थान मिळालेलं आहे, वरच्या गाथेला धम्मपदात स्थान नाही आहे. त्यामुळे आम्ही पालीचं का म्हणजे पठण केलं पाहिजे, पाली का वाचली पाहिजे, या देशातील सर्व लोकांनी पालीचा का म्हणजे अध्ययन केलं पालीचं का अध्ययन केलं पाहिजे याचं आपल्याला कळेल. देशाला जर चांगलं बनवायचं असेल, मानवतेला जर चांगलं बनवायचं असेल, शांत प्रिय देश करावायचा असेल तर पाली म्हणजेच धम्माचं तुम्हाला म्हणजे धम्माचा अभ्यास, धम्माचं चिंतन, धम्माचं मनन, धम्माला अंगीकृत केल्याशिवाय या मानवतेला पर्याय नाही. मित्र आज मी अधिक उत्तर न बोलता याच ठिकाणी थांबण्याचा मी माझा